पंचदशी ग्रंथामध्ये दुसरं प्रकरण आज चालू होत आहे. द्वितीयम पंचभूत विवेक प्रकरणम. बरोबर. तर या ग्रंथामध्ये एकूण 15 प्रकरण आहेत. त्यामध्ये 5 विवेक आहे, 5 दीप आहे आणि शेवटचे 5 आनंद आहे. बरोबर आहे ना. तर त्यापैकी पहिलं प्रकरण समाप्त झालं आहे. आता या दुसऱ्या प्रकरणाला आरंभ होत आहे. पहिल्या प्रकरणाचं नाव होतं तत्वविवेक. आता आहे पंचभूत विवेक. तर 5 महाभूत आहे, आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. त्या महाभूतांना परमात्म्यापासून आणि परमात्म्याला त्या भूतापासून वेगळं करून दाखवत आहे ग्रंथकार. का, कशासाठी, या साऱ्या गोष्टीचं विवेचन अवतरण टीकेत होईल. तर टीकाकाराचा जो मंगलाचरणाचा श्लोक आहे त्याचं अगोदर उच्चारण. नत्वाशी भारती तीर्थ विद्यारण्य मुनीश्वरौ पंचभूत विवेकस्य व्याख्यानं क्रियते मया. नत्वासी भारती तीर्थ विद्यारण्य मुनीश्वरो पंचभूत विवेकस्य व्याख्यानं क्रियते मया. ठीक. आता अन्वय. पदच्छेद सरळच आहे, काही पदच्छेद विशेष नाही आहे. अन्वय पहा. श्री भारती तीर्थ विद्यारण्य मुनीश्वरौ माग नत्वा. ठीक. खालच्या ओळीत मया पंचभूत विवेकस्य व्याख्यानं क्रियते. ठीक आहे. अर्थ पहा. तर टीकाकार जे रामकृष्ण नावाचे पंडित ते म्हणतात की श्री भारती तीर्थ आणि विद्यारण्य मुनी आणि ईश्वर स्वरूप असणारे हे 2 महात्मे यांना नमस्कार करून, जे की या ग्रंथाचे लेखक आहेत, तर त्यांना नमस्कार करून मग काय, तर माझ्याकडून मया पंचभूत विवेकस्य, पंचभूत विवेक नावाचं हे जे दुसरं प्रकरण आहे. आणि असं वैशिष्ट्य आहे या ग्रंथाचं की या पंचदशी ग्रंथामध्ये 15 प्रकरणं असले तरी प्रत्येक प्रकरण जणू काय स्वतंत्र ग्रंथ आहे. आणि म्हणून पंचभूत विवेक नावाचा हा जो ग्रंथ अर्थात दुसरं प्रकरण, त्याची व्याख्या माझ्याकडून केल्या जात आहे असं टीकाकार म्हणतात. व्याख्यानं क्रियते मया. तर पुढचा जो मूळ ग्रंथाचा श्लोक आहे त्याची अवतरणिका दे रहे. पंक्ती पहा. सत एव सौम्य इदम अग्रासीत एकम एव अद्वितीयम. छांदोग्य 6:6-2-1 इति श्रुत्या जगत उत्पत्तेः पुरा यज्जगत् कारणं सद्रूपम् अद्वितीयं ब्रह्म श्रुतं तस्य अवाङ्मनसगोचरत्वेन स्वतः अवगन्तुम् अशक्यत्वात् तत्कार्यत्वेन तदुपाधिभूतस्य भूतपञ्चकस्य विवेकद्वारा तत् अवबोधनाय उपोद्घातत्वेन भूतपंचक विवेकम प्रतिजानिते. खूप काही सांगितलं आहे त्या 2-3 ओळीमध्ये. तर पहा आता सुरुवातीपासून श्रुती दिली आहे. सदैव सौम्य इदमग्रासीत. हे सौम्य, इदम शब्दाचा अर्थ आहे जगत. हे जगत अग्रे म्हणजे जगत उत्पन्न होण्याच्या अगोदर. सत एव आसीत. सत्स्वरूप जो परमात्मा तद्रूपच होतं. अर्थात सत्स्वरूप परमात्म्याहून व्यतिरिक्त काही नव्हतंच. एकमात्र सत्स्वरूप परमात्माच होता. कसा होता तो? एकम एव अद्वितीय. एकमात्र अद्वितीय सत्स्वरूप परमात्माच होता. द्वैत नावाची काही वस्तूच नव्हती. इति श्रुत्या, या श्रुतीने काय सांगितलं? जगत उत्पत्ती पुरा. पुरा म्हणजे पूर्वी.
अगोदर, जगत उत्पन्न होण्याच्या अगोदर. यत जगत कारणम, आणि जे जगताचं काय आहे कारण. कारण हे अगोदर असावं लागतं, नंतर होत असतं काय कार्य. मिट्टी अगोदर, नंतर घट, कारण मिट्टी कारण आहे, घट कार्य आहे. त्याप्रमाणे परमात्मा तो जगताचं कारण आहे, बराबर, आणि जगत हे काय त्याचं कार्य आहे. तर जगत उत्पन्न होण्याच्या अगोदर यत जगत कारण, जे जगताचं कारण आहे ते कोण आहे वो सद्रूपम, सत्स्वरूप, अद्वितीय, द्वैत रहित. कोण ब्रह्म. ब्रह्माचे विशेषण कसं ब्रह्म, सत रूपम अद्वितीयम ब्रह्म. श्रुतम म्हणजे श्रुतीने त्याचं प्रतिपादन केलेलं आहे. तस्य तस्य ब्रह्मण अवांग मनस गोचरत्वेन, ते ब्रह्म वाणी आणि मनाचा विषय होत नाही. ज्याप्रमाणे घट समोर असेल तर हा घट आहे असं शब्दाने वाणीने बोलता येतं, म्हणजे वाणीचा विषय झाला कोण घट. आणि मग चक्षुचाही विषय आहे अयम घट, चक्षुषद्वारे मनाचाही विषय आहे, कारण मनाची वृत्ती चक्षुषद्वारे घटापर्यंत गेली आहे. परंतु त्याप्रमाणे परमात्मा हा वाणीचा किंवा मनाचा किंवा कोणत्याही इंद्रियाचा काय नाही विषय नाही आहे. घट विषय आहे, परमात्मा विषय नाही. का बरं, तर वाणी, मन, इंद्रियादिक इत्यादी पदार्थाचा विषय ती वस्तू होते की जिच्या ठिकाणी कमी काय पाहिजे, जाती, गुण, क्रिया, संबंध काहीतरी असेल तर इंद्रियांचा विषय होते ती वस्तू. पण परमात्म्याच्या ठिकाणी जाती नाही, गुण नाही, क्रिया नाही, नाव नाही, काहीही नाही आहे. आणि त्यामुळे परमात्मा म्हणजे ब्रह्म, वाणीचा विषय होत नाही, म्हणजे वाणीने अर्थात शब्दाने हा असा आहे असं त्या परमात्म्याला दाखवता येत नाही. मनाने सुद्धा तो आकलन होत नाही, म्हणून तो कसा झाला अवांग मनस गोचर, वाणी मनाचा विषय नाही. तस्य अवांग मनस गोचरत्वेन, असा असल्यामुळे स्वतः अवगंतुम अशक्यत्वात. कळलं, स्वतः अवगंतुम अशक्यत्वात. स्वतः म्हणजे विचारा वाचून, जसं विचारा वाचून समोर घट असेल आपण जाणतो की नाही, कोणी सांगितलं नाही तरी हा घट आहे पट आहे वगैरे, तसं विचार केला नाही त्याविषयी तर महापुरुषाकडून ऐकलं नाही, वेदांत ऐकला नाही तर स्वतः कुणालाही त्या ब्रह्माचा बोध होणं शक्य नाहीये. म्हणून म्हटलं इथं स्वतः अवगंतुम अशक्यत्वात. मग आता काय करायचं, ब्रह्मबोध होणं तर आवश्यक आहे, कारण तत्वज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो. ज्ञानात एव तु कैवल्यम. आणि त्या ब्रह्माचा बोध तर विचारा वाचून होत नाहीये, मग विचार तर केला पाहिजे. मग आता काय करायचं, कसा त्या ब्रह्माचा बोध करून द्यायचा, तर सांगतात स्वतः अवगंतुम अशक्यत्वात तत्कार्यत्वेन. तत् म्हणजे ब्रह्म, त्याचं कार्य असणार हे जगत पंचमहाभूत वगैरे, आणि ते जे कार्य आहे ना पंचमहाभूत हेच त्या परमात्म्याच्या काय होतात उपाधी. कारण कार्य हेच कारणाची काय बनते उपाधी. तत्कार्यत्वेन तदुपाधिभूतस्य, आहे की नाही, त्या परमात्म्याची उपाधिभूत आहे कोण पंचमहाभूत. भूतपंचकस्य, भूतपंचकस्याचे विशेषण आहे तदुपाधिभूतस्य, परमात्म्याचे उपाधी स्वरूप आहे कोण पंचमहाभूत. पुन्हा तत्कार्यत्वेन, त्या परमात्म्याचं कार्य आहे कोण पंचमहाभूत. तत्कार्यत्वेन तदुपाधिभूतस्य तदुपाधिभूतस्य भूतपंचकस्य विवेकद्वारा, आहे की नाही. मग त्याचं काय करायचं आपल्याला विवेक, कारण आपली दृष्टी शरीर किंवा जगत किंवा या जगताची उत्पत्ती ज्या 5 महाभूतापासून झालेली आहे त्या 5 महाभूतापर्यंतच आहे. आणि विवेक नाही आपल्याला, पृथक्करणाचं ज्ञान नाही की परमात्मा अलग आहे भूत अलग आहे म्हणून. मग आपल्याला त्या परमात्म्याचं ज्ञान कसं होईल, जेव्हा या 5 महाभूत रूप उपाधीपासून त्या परमात्म्याला वेगळं करून दाखवल्या जाईल. तर भूतपंचकस्य विवेकद्वारा तत् अवबोधनाय, त्या परमात्म्याचा बोध करविण्याकरिता, ज्ञान करून देण्यासाठी. आणि ते ज्ञान कोणत्या माध्यमाने, विवेकाच्या द्वारे. कोणाचा विवेक, पंचमहाभूताचा विवेक, पृथक्करण. भूतपंचकस्य विवेकद्वारा तत् अवबोधनाय, त्या परमात्म्याचा बोध होण्याकरिता उपोद्घातत्वेन, उपोद्घात म्हणून
भूतपंचक विवेकम प्रतिजानिते. उपोद्घात करत आहे ग्रंथकार. उपोद्घात करणं म्हणजे काय? जो मुख्य विषय प्रतिपादन करायचा आहे तो मनात ठेवून त्या संदर्भाने अन्य विषयांनी सुरुवात करणं, त्याला काय म्हणतात? उपोद्घात. जसं अन्य ठिकाणी दृष्टांत दिला जातो की नाही. जर कोणाच्या घरून ताक आणायचं असेल आणि जर तुम्ही डायरेक्ट गेले ताक द्या म्हटलं कदाचित देणार नाही तो माणूस. मग ताकाचं गाड घेऊन जायचं पण डायरेक्ट मागायचं नाही. मग हळूहळू उपक्रम करायचा. कुठे गेले घरातले माणसं, किती गाई आहे तुमच्याकडं, दूध देतात का, पोरं दूध खातात का, तुम्ही डेअरीवर देतात का नाही, का मग काय ताक बी करीत असतात का? हां आम्ही ताकच करतो, काही डेअरीवर देत नाही. आज बी केलं असेल. हां आज तर नाही पण काल केलं होतं ताक, मग दिलं असेल वाटून, काही शिल्लक नाही आहे ना, थोडं पाहिजे होतं, घ्या, मिळालं. याला म्हणतात काय? उपोद्घात. तसं मुख्य सांगायचं काय आहे? जीव ब्रह्माची एकता, अभेद, तत्वबोध करून द्यायचा आहे. पण तो डायरेक्ट होणार नाही. म्हणून अगोदर जे आपल्याला दिसतं त्याला घेऊन हळूहळू परमात्म्यापर्यंत पोहोचवायचं आहे. कळलं की नाही? मग पंचमहाभूत वगैरे याचा काय करायचं? अगोदर विवेक, उपोद्घात. विवेकद्वारा तद अवबोधनाय, त्या परमात्म्याचा बोध करून देण्याकरिता उपोद्घातत्वेन, उपोद्घात रूपाने भूतपंचक विवेकम प्रतिजानिते. 5 भूताचा विवेक करण्याची ग्रंथकार काय करतात? प्रतिज्ञा करतात. श्लोक आहे मग आता पहिला. सदद्वैतं श्रुतं यत्तत् पंचभूत विवेकतः बोद्धुं शक्यं ततो भूत पंचकं प्रविविच्यते. ठीक. आता पदच्छेद. सत अद्वैतम श्रुतम यत् तत् पंचभूत विवेकतः बोद्धुं शक्यं ततः भूतपंचकं प्रविविच्यते. आता अन्वय. मध्ये चाले वरच्या ओळीत यत्. आता पहिल्यापासून. सत अद्वैतम श्रुतम, पुढे तत् पंचभूत विवेकत, पुढे सरळ आहे, खालची ओळ पण. अर्थ पहा. यत् सत अद्वैतम श्रुतम, जे सत अद्वैत स्वरूप श्रुतीने सांगितलेलं आहे. सदैव सौमिदमग्र आसीत. तत् ते अद्वैत रूप तत्व. पंचभूत विवेकत बोद्धुम शक्यम, 5 भूतांच्या विवेकाच्या द्वारे जाणल्या जाणं शक्य आहे. बोद्धुम शक्यम. तत तस्मात कारणात म्हणून भूतपंचकम प्रविविच्यते, 5 भूताचा मी काय करतोय? विवेक करतो. म्हणजे ब्रह्माहून हे 5 भूत भिन्न आहे की नाही, आणि 5 भूताहून ब्रह्म भिन्न आहे, ही गोष्ट आम्ही विविक्त करून पृथक्करण करून दाखवतो. भूतपंचकम प्रविविच्यते, प्रकर्षेण विविच्यते, विशेष रूपाने त्याचं आमच्याकडून विवेचन केल्या जात आहे. सद अद्वैतम इति. आता खालची पुढच्या श्लोकाची अवतरणिका. तत्र तावत् आकाशादीनां पंचानां भूतानां गुणत भेद ज्ञापनाय तद्गुणान आह. सापडलं? ते जो पंक्ती आहे ना, तत्र तावत आकाशादीनां, त्याच्यावर एक वाक्य लिहा. अपंचीकृत पंचमहाभूत के गुण, शीर्षक अपंचीकृत पंचमहाभूत के गुण और कार्य का वर्णन, और कार्य का वर्णन. बराबर. अपंचीकृत पंचमहाभूताचे गुण आणि त्यांचं कार्य काय आहे या गोष्टीचं वर्णन करत आहे. कुठून कुठपर्यंत? श्लोक नंबर 2 पासून तर श्लोक नंबर 17 पर्यंत. हे मुख्य शीर्षक झालं. आता त्यात या दुसऱ्या श्लोकाने काय सांगतायत? टीका पहा, अवतरण टीका. तत्र तावत आकाशादीनां पंचानां भूतानां, आकाशादी जे 5 भूत आहे तर त्यांचा गुणत भेद ज्ञापन आहे, गुणानुसार त्यांचा भेद दाखवून देण्याकरिता. तद्गुणान आह, म्हणून त्या 5 भूताच्या गुणांना आम्ही सांगतो. म्हणजे कोणत्या भूताच्या ठिकाणी कोणता गुण आहे हे आम्ही विवेचन करून सांगतो. जर प्रत्येक भूताच्या ठिकाणचा गुण सांगितला तर त्यावरून लक्षात काय येईल
की गुणानुसार भूतांचा काय आहे, भेद आहे. हे आकाश वेगळं, वायू वेगळा, जल वेगळं, का याचे गुण वेगळे, त्याचे गुण वेगळे, त्याचे गुण वेगळे, हे लक्षात येईल. म्हणून अगोदर त्या 5 भूतांचा काय सांगतोय आम्ही, गुण. आता भूतानाम गुणवर्णनम दुसरा नंबरचा श्लोक आहे ना, त्याच्यावर शीर्षक काय होईल तयार. हे मुख्य शीर्षक तर वर सांगितलं होतं, तर छोटंसं शीर्षक भूतानाम गुणवर्णनम दुसऱ्या श्लोकावर लिहून ठेवा. भूतांच्या गुणांचं वर्णन. तर चला श्लोक वाचूया. शब्दस्पर्शौ रूपरसौ गंधो भूतगुणा इमे एक द्वित्री चतुः पंच गुणा व्योमादिषु क्रमात्. शब्दस्पर्शो रूपरसो गंधो भूतगुणा इमे एक द्वित्री चतुः पंच गुणा व्योमादिषु क्रमात्. हा पदच्छेद पहा. शब्दस्पर्शौ रूपरसौ गंधः भूतगुणाः इमे एक द्वि त्रि चतुः पंच गुणाः व्योमादिषु क्रमात्. ठीक. आता अन्वय. शब्दस्पर्शौ रूपरसौ गंधः. हे पवन त्यांना सांगू. पुढे इमे भूतगुणाः खालच्या वळीत व्योमादिषु क्रमात् एक द्वि त्रि चतुः पंच गुणाः. ठीक आहे. अर्थ पहा. तर शब्द स्पर्श रूप रस आणि गंध किती झाले, 5. इमे भूतगुणा हे 5 भूतांचे काय आहे, गुण आहे. हे 5 गुण आहे भूतांचे. आता कसे आहे कोणास ठिकाणी, तर व्योमादिषु, व्योम म्हणजे आकाश, आकाशादिकांच्या ठिकाणी क्रमाने 1 द्वि त्रि चतुः पंच गुणा असा गुणांचा काय आहे, क्रम आहे. म्हणजे कसं बरं, तर आकाशाच्या ठिकाणी 1च गुण आहे, वायूच्या ठिकाणी 2, आकाश वायू, त्याच्यानंतर अग्नी त्याच ठिकाणी 3 गुण, जलाच्या ठिकाणी 4 गुण आणि पृथ्वीच्या ठिकाणी 5 गुण. कळलं. 5 गुण आहे. चला उघडं ठेवलं तरी चालतं. आता टीका पहा. शब्द इथे ननु एते गुणाः किम सर्वेषाम् उत एकैकस्य एकैक गुणः इति विमर्शयन् न उभयथा अपि किंतु प्रकारांतरम अस्ति इति अभिप्रायेण आह एक इति. झालं. शंका येते कुणाला, पूर्वपक्षी शंका करतो की म्हणे वो श्लोकाच्या पूर्वार्धात तुम्ही 5 गुण सांगितले, पण हे शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 गुण काय साऱ्याच भूतांचे आहे का, पृथ्वीचे बी 5, जलाचे 5, आकाशाचे 5 असं आहे का, किंवा एका एका भूताच्या ठिकाणी एकच गुण आहे असं आहे का, नेमकं काय आहे, कशी पद्धत आहे, हा प्रश्न. ननु येते गुणाः हे 5 गुण किम सर्वेषाम साऱ्याच भूतांचे आहेत, साऱ्या भूतांचे आहेत, उत अथवा एकैकस्य एकैक गुण एका एका भूताचा एक गुण अशी रीती आहे, नेमकं काय आहे, एक गुण इति विमर्शयान असा संशय झाला असता, अशी शंका झाली असता, विमर्श म्हणजे शंका किंवा संशय, तर उत्तर देतात न उभयथा अपि, दोन्ही बी पद्धत नाहीये. जी पूर्वपक्षाने 2 पद्धत सांगितली ना, काय की प्रत्येक म्हणजे 5च गुण प्रत्येक भूताचे आहे, किंवा एका भूताचा एक, एका भूताचे एक, एका भूताचे एक, अशी एक गुण आहे, तर दोन्ही बी नाही म्हणे. मग तिसरी पद्धत आहे ती कशी सांगतात. न उभयथा अपि किंतु प्रकारांतरम अस्ति, दुसराच प्रकार आहे. मग काय प्रकार आहे बरोबर, तर तो प्रकार मनात घेऊन त्या अभिप्रायाने उत्तर दिलाय श्लोकाच्या उत्तरार्धाने. प्रकारांतरम अस्ति ते अभिप्रायेण आह एक द्वित्री इति. कळालं. त्याचा अर्थ तुम्हाला सांगितला. काय कसा आहे मग, आकाशाच्या ठिकाणी 1 गुण, आकाशाचं कार्य जो वायू त्याच्या ठिकाणी 2 गुण, म्हणजे स्वतःचा 1 आणि कारणाचा आकाशाचा 1, 2 झाले वायूच्या ठिकाणी. वायूच्या नंतर कोण येतो मग, अग्नी, त्याच्या ठिकाणी 3 गुण, स्वतःचा 1
कारणाचे 2. त्याच्यानंतर जलाच ठिकाणी किती गुण 4, स्वतःचा 1 आणि मागच्या कारणाचे 3, बरोबर, एकूण 4. पृथ्वीच ठिकाणी 5, स्वतःचा 1 आणि मागच्या कारणाचे 4, एकूण 5. चला पुढे. आता पुढचा श्लोक. तदेव प्रकारांतरम विशदयती. आता गुणांचा विभाग करून सांगतायत वेगवेगळा. जे दुसऱ्या श्लोकाच्या उत्तरार्धात सांगितलं त्याचाच तो जो प्रकारांतर आहे ना, दुसराच प्रकार, तो स्पष्ट करून देतात. तदेव प्रकारांतरम विशदयती. तो श्लोक. प्रतिध्वनिर्वियत् शब्दो वायौ बीसीति शब्दनम् अनुष्णाशीत संस्पर्शो वन्नौ भुगु भुगु ध्वनिः. हा पदच्छेद पहा. प्रतिध्वनिः वियत् शब्दः वायौ बीसीति शब्दनम् अनुष्णाशित संस्पर्शः वन्नौ भुगु भुगु ध्वनिः. आता अन्वय. वियत् शब्दः प्रतिध्वनिः. पुढे वायौ बीसीति शब्दनम् पुढे सरळ आहे. वियत् म्हणजे आकाश. आकाशाचा शब्द कोणता आहे? शब्दगुण कोणता आहे? प्रतिध्वनी शब्द हा आकाशाचा गुण आहे. प्रतिध्वनी म्हणजे कधी कधी काय होतं माहितीये का, एखाद्या डोंगरात दरीत आपण जर गेलो किंवा मोकळं घर असेल, नवीन घर असेल, तिथं आपण जर शब्द उच्चारला तर तसाच शब्द आपल्याला तिकडून ऐकू येतो. त्याला म्हणायचं शब्दाचं प्रतिबिंब. आणि ते जे शब्दाचं प्रतिबिंब आहे ना, तोच काय आकाशाचा गुण आहे. कळलं? तेच दिले बघा. तर प्रतिध्वनी वियत शब्द म्हणजे आकाशाचा शब्द गुण प्रतिध्वनी. म्हणून वायूच्या ठिकाणी कोणता आहे मग? तर वायूमध्ये किती 2 गुण आहे. तर शब्द आहे आणि स्वतःचा स्पर्श. तर वायूमध्ये कोणता शब्द आहे हो? तर वायू बीसीती शब्दनम. बीसीती म्हणजे वायू जेव्हा स्वसाट्याने वाहतो ना त्यावेळेस असा आवाज येतो ना, तो शब्द आहे कुणाचा? वायूचा. तर अनुकरण करून दाखवलंय है ना. वायू बीसीती शब्दनम. बर. स्पर्श अनुष्णाशित संस्पर्श. वायूच्या ठिकाणी स्पर्श कोणता आहे? अनुष्णाशित म्हणजे अत्यंत उष्णही नाही आणि थंडही नाही, मधला अनुष्णाशित स्पर्श त्याला म्हणतात. बर. हे झालं तर वायूचे दोन भूताचे गुण सांगितले. आकाशाचा गुण 1 शब्द, वायूचे 2 शब्द आणि स्पर्श. आता अग्नीचं सांगतात. वन्नौ भुगु भुगु ध्वनी. वन्नीच्या ठिकाणी पण शब्द गुण आहे. तो कोणता? भुग 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 भुग. ज्यावेळेस वन्नी असा पेटतो ना, धडधड धडधड असा भुग 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 आवाज येतो, तो काय? वन्नीचा शब्द गुण आहे. बरोबर. मग अजून 2 गुण कोणते आहे वन्नीच्या ठिकाणी? पुढच्या श्लोकात सांगतील. अगोदर आता या 3ऱ्या श्लोकाची टीका पहा. प्रतिध्वनी येते. आकाशे तावत शब्द एव गुण. आकाशाच्या ठिकाणी फक्त आणि फक्त एकच गुण आहे. कोणता? शब्द. आकाशे तावत, आकाशामध्ये तर शब्द एव गुण. सच प्रतिध्वनी. व कोणता आहे मग? प्रतिध्वनी रूप शब्द, आकाशाचा गुण. वायूच्या ठिकाणी शब्द स्पर्श, शब्द आणि स्पर्श. तत्र वायू शब्दम अनुकारेण दर्शयति. वायूच्या ठिकाणी कोणता शब्द आहे हो? ही गोष्ट ग्रंथकार अनुकारेण दर्शयति. अनुकारेण म्हणजे अभिनय करून. अभिनय करून म्हणजे कसा वाचतो, कडकड वाचतो. हा म्हणजे रूपक करून. त्याला काय म्हणत आपण? रूपक करून. त्यांना सगळं कठी होऊन जाईल. बाबा इथे ना. तो वायू शब्द स्पर्शौ तत्र वायू शब्दम अनुकारेण दर्शयति. अनुकार म्हणजे अभिनय करून, आहे की नाही? अनुकरण करून दाखवतात. जसं कधी कधी बंदर ओरडलं, लहान पोरग सुद्धा, लहान पोरं काय करतात? किंवा एखादी कोकिळा वगैरे ओरडली, क्यू क्यू, ते पोरं पण करतात की नाही? त्याला म्हणायचं अनुकरण. तसं वायूच्या ठिकाणी शब्द आहे, तो कोणता? बीसीती शब्दन. वायू शब्द स्पर्शौ तत्र वायू शब्दम अनुकारेण दर्शयति बीसीती शब्दनम इति. लागलं पुढे. एवं उत्तरत्र
अनुकरण शब्दनम द्रष्टव्यम. अशाच रीतीने पुढचे बी शब्द सांगणार आहे ना, म्हणजे अग्नीच्या ठिकाणी, जलाच्या ठिकाणी, आणखीन पृथ्वीच्या ठिकाणी, तिथं सुद्धा अशाच रीतीने ग्रंथकार अनुकरण करून दाखवत आहे असं समजावं. एवं उत्तरत्र अनुकरण शब्दनम, शब्दनम म्हणजे शब्द, द्रष्टव्य म्हणजे अनुकरण केलेलं आहे असं समजावं. पुढे तस्य स्पर्शम आह. तस्य तस्य नाही, वायूची बात मागच संपली. अच्छा बरोबर आहे, वायू, वायूचं चालू आहे, टीकेत चालू आहे ना आपण. तर श्लोकातला जो उत्तरार्ध भाग आहे अनुष्णाशी स्पर्श, त्याची अवतरणिका देऊ राहिले म्हणून वायूचं. तस्य स्पर्शम, तस्य म्हणजे वायूचा, वायो हो स्पर्शम आह. वायूचा स्पर्श कोणता आहे हो? अनुष्णाशित संस्पर्श इति. लागलं. पुढे वन्नऊ. आता वन्नीची सुरू केलं आणि तिसऱ्या श्लोकाच्या शेवटच्या पादात काय सांगितलं होतं? वन्नऊ भुगु भुगु ध्वनी. तर वन्नऊ म्हणजे वन्नीच्या ठिकाणी सप्तमी. शब्द स्पर्श रूपाणी इति त्रयो गुणाः. 3 गुण आहे वन्नीच्या ठिकाणी. कोण कोण? शब्द स्पर्श आणि रूप. शब्द स्पर्श रूपाणी इति त्रयो गुणाः तेच क्रमेण अभिधीयन्ते. आणि ते आता ग्रंथकार क्रमाक्रमाने सांगतात. पहिला शब्द सांगणार. वन्नीच्या ठिकाणी कोणता शब्द आहे? तर वन्नऊ भुगु भुगु ध्वनी. भुग भुग हा काय वन्नीचा शब्द आहे. चला पुढे, पुढचा श्लोक. उष्णस्पर्श प्रभारूपम जले बुलुबुलु ध्वनि शीतस्पर्श शुक्लरूपम रसो माधुर्यमीरितम. उष्णस्पर्श प्रभारूपम जले बुलुबुलु ध्वनि शीतस्पर्श शुक्लरूपम रसो माधुर्यमीरितम. पदच्छेद. उष्ण स्पर्श प्रभारूपम जले बुलुबुलु ध्वनि शीतस्पर्श शुक्लरूपम रसः माधुर्यम ईरितम. अन्वय सरळ आहे. वन्नीची चर्चा चालू आहे. वन्नीच्या ठिकाणी शब्द कोणता हे सांगितलं. आता स्पर्श कोणता हे सांगतात. उष्ण स्पर्श बराबर. वन्नीच्या ठिकाणी स्पर्श कोणता आहे? उष्ण. प्रभारूपम रूप कोणता आहे? प्रभा. प्रभा म्हणजे भास्वर शुक्ल हे रूप आहे. कुठं? वन्नीच्या ठिकाणी. तर वन्नीच्या ठिकाणचे 3 गुण सांगितले. मग आता शब्द स्पर्श आणि रूप. आता नंबर आला जलाचा. मग जलाच्या ठिकाणी किती गुण आहेत? 4. क्रमाने सारे सांगतात. मग आता तर जलाच्या ठिकाणी शब्द कोणता आहे हो? सांगतात जले बुलु बुलु ध्वनी. हा अनुकरण आहे. म्हणजे जल पाणी जेव्हा खळखळ खळखळ असं वाहतं ना वड्यामधून नदीतून, तेव्हा बुलबुल बुलबुल असा शब्द येतो. ती जलाचा काय आहे? तो शब्द गुण आहे. शीत स्पर्श थंड हा जलाचा काय आहे? स्पर्श आहे. आणि शुक्ल हे त्याचं रूप. पण इथं शुक्ल म्हणजे कोणतं घ्यायचं? अभास्वर शुक्ल, न चमकणारं शुक्ल. पुन्हा रस माधुर्यम मधुर रस आहे. कुठं? जलाच्या ठिकाणी. रस माधुर्यम ईरितम ईरितम कथितम असे गुण सांगितले आहेत. टीका पहा. उष्ण स्पर्श प्रभारूपम इति. तर जले शब्दादयः रसांताः 4 गुणाः तान आह जले इति. जले जलाच्या ठिकाणी शब्दादय म्हणजे शब्दापासून तर रसापर्यंत किती झाले? 4. शब्द स्पर्श रूप आणि रस. शब्दादय रसांता 4 गुणा 4 गुण आहे. तान आह त्या गुणांना क्रमाक्रमाने सांगतायत ग्रंथकार. जले बुलबुल ध्वनी इत्यादिकापासून. तर जले बुलबुल ध्वनी बरोबर. शीत स्पर्श थंड स्पर्श आहे. शुक्लम रूपम रसो माधुर्यम इति. झालं. आता पुढे चला. पुढच्या श्लोकाची अवतरणिका. भूमौ शब्दादिगंधांताः 5 गुणाः तान उदाहरती. भूमीच्या ठिकाणी शब्दापासून तर गंधापर्यंत किती झाले? 5. 5ही गुण आहे. कुठं? पृथ्वीच्या ठिकाणी. तर भूमौ शब्दादिगंधांताः शब्दापासून तर गंधापर्यंत 5 गुणाः 5 गुण आहे. तान उदाहरती त्या गुणांना उदाहरण उल्लेख करून सांगतात, उद्धृत करतात. भूमौ कडकडा शब्द काठिन्यम स्पर्श इष्यते
इष्यते नीलादिकं चित्ररूपं नीलादिकं चित्ररूपं मधुराम्लादिको रसः मधुराम्लादिको रसः भूमौ कडकडाशब्दः काठिन्यं स्पर्शयिष्यते नीलादिकं चित्ररूपं मधुराम्लादिको रसः ठीक पदच्छेद पहा भूमौ कडकडा शब्द काठिन्यम स्पर्श इष्यते नीलादिकम चित्ररूपम मधुराम्लादिक रस ठीक अन्वय सरळ आहे भूमौ भूमी म्हणजे जमीन तिच्या ठिकाणी शब्द आहे कोणता कडकडा शब्द आहे जेव्हा आपण लाकूड वगैरे मोडतो किंवा भूकंप होतो किंवा भिंत पडते भूमीच आहे ना ती तेव्हा कडकडकडकडकडा असा आवाज येतो म्हणून तो शब्द कुणाचा भूमीचा भूमौ कडकडा शब्द आणि स्पर्श हो काठिन्यम स्पर्श कठीणा काय आहे स्पर्श इष्यते सांगितला जातो नीलादिकम चित्ररूपम कारण साऱ्याच प्रकारचं रूप आहे कुठं पृथ्वीच्या ठिकाणी काळं पिळं पिवळं हिरवं सर्वच आहे की नाही काय ते सातरूप शुक्ल नील पीत रक्त हरित कपिश चित्र भेदात नीलादिकम चित्ररूपम आणि मधुराम्लादिको रस 6 प्रकारचा रस आहे 6 प्रकारचा रस आहे कुठं पृथ्वीच्या ठिकाणी बरोबर टीका भूमौ कडकडा शब्द इत्यादीना आहे की नाही 5 गुण सांगतायत पृथ्वीच्या ठिकाणी बरोबर पुढे चला पुढच्या श्लोकाची अवतरणिका 6व्या श्लोकाची अवतरणिका पहा सुरभि इतर गंधौ द्वौ इति अंतेन उक्तमर्थम उपसंवरती बराबर सुरभि इतर म्हणजे सुरभि म्हणजे सुगंध आणि इतर म्हणजे असुरभी सुरभी असुरभी असुरभी म्हणजे दुर्गंध तर सुरभी इतर गंधौ दो हे 2 गंध पुढच्या श्लोकाच्या पहिल्या पादात येऊ राहिले तर इत्यंतेन म्हणजे इथपर्यंत झालेला जो ग्रंथ भाग एवढ्या ग्रंथ भागातून नेमकं काय सांगितलं गेलं याचं स्पष्टीकरण करतात त्याचा उपसंहार करतात सुरभी इतर गंधौ दो इत्यंतेन उक्तम अर्थम उपसंवरती आहे की नाही सांगितलेला अर्थ काय अर्थ भूतांचा गुणाला घेऊन भेद त्याचा उपसंहार करतात सुरभीतर गंधौ द्वौ गुणा सम्यग् विवेचिताः श्रोत्रं त्वक् चक्षुषी श्रोत्रं त्वक् चक्षुषी जिह्वा घ्राणं चेन्द्रिय पंचकम् पदच्छेद सुरभीतर गंधौ द्वौ गुणाः सम्यक् विवेचिताः श्रोत्रं त्वक् चक्षुषी जिह्वा घ्राणं च इंद्रिय पंचकम आता अन्वय पहिली ओळ सरळ आहे सुरभीतर गंधौ द्वौ अर्धविराम पुढं गुणाः सम्यक् विवेचिताः खालच्या वळीत श्रोत्रं त्वक् चक्षुषी जिह्वा एक शब्द सोडून पुढे च माग घ्राणं इंद्रिय पंचकम बराबर बघा आता तर सुरभी तर गंधौ 2 गंध आहे आणि दोन्ही प्रकारचे राहतात कुठं पृथ्वीच्या ठिकाणी आतापर्यंतचं काय झालं एकंदरीत चिंतन तर दुसऱ्या पादाने सांगतात गुणाः सम्यक् विवेचिताः जे गुण आहेत पंचमहाभूतांचे ते चांगल्या प्रकाराने काय केलं विवेचन करून सांगितले आळगाला करून सांगितले पृथक्त्वेन ज्ञापिता सम्यक विवेचिता याचा अर्थ काय पृथक्त्वेन ज्ञापिता बर म्हणे मग आता काय तर आता पुढं आता त्या भूतांचं कार्य सांगतात पंचमहाभूतात काय सांगायचं आहे कार्य काय कार्य आहे हो तर श्रोत्र त्वक चक्षु 3 झाले जिव्हा आणि घ्राण इंद्रिय पंचकम ही 5 इंद्रिय त्या पंचमहाभूताचे अपंचीकृत पंचमहाभूताचे कार्य आहेत हे 5 इंद्रिय ठीक आता टीका पहा गुणायती एवं गुणत भेदम अभिधाय कार्यत भेद ज्ञापनाय तत्कार्याणि ज्ञानेंद्रियाणि तावत आह श्रोत्रम इति बरोबर एवं अशा रीतीने गुणत भेदम अभिधाय वर सांगितलं गुणानुसार
भेद दाखवून दिला 5 भूतांचा. आणि अभिधान म्हणजे कथन केल्यानंतर करून आता पुढे कार्यत भेद ज्ञापनाय, कार्यानुसार त्या 5 भूतांचा भेद करण्याकरिता, भेद दाखवून देण्याकरिता. कार्यत भेद ज्ञापनाय तत्कार्यानी पंचभूत कार्यानी, पंचमहाभूताचं कार्य कोण? ज्ञानेंद्रियाणी तावत आह. म्हणजे ज्ञानेंद्रिय रूप कार्य अगोदर दाखवतात. ठीक आहे ना. श्रोत्रम इत्यादी पंक्तीने अजून बी कार्य आहेत अपंचकृत पंचमहाभूताचं, पण अगोदर ज्ञानेंद्रिय सांगतायत. चला मग कोणते काय ज्ञानेंद्रिय किती आहेत? 5. कोण कोण? श्रोत्र, त्वक, चक्षु, जिव्हा म्हणजे रसनेंद्रिय आणि घ्राण. पुढे चला 7व्या श्लोकाच्या अवतरणिका पहा. तेषाम स्थानानी व्यापारांश दर्शयती. बरोबर. हा, याच्यावर शीर्षक लिहू शकता. ज्ञानेंद्रियाणाम स्थानम अर्धविराम, व्यापारः अर्धविराम, सद्भावः अर्धविराम, स्वभावश्च. झालं काय काय? ज्ञानेंद्रियाणाम स्थानम, व्यापारः, सद्भावः स्वभावश्च. ज्ञानेंद्रियांचं स्थान म्हणजे राहण्याचं ठिकाण कोणतं आहे, त्यांचा व्यापार काय आहे, त्यांची सत्ता आणि त्यांचा स्वभाव. तेषाम त्यापैकी स्थान अगोदर तेषाम स्थानानी व्यापारांश दर्शयते. तेषाम ज्ञानेंद्रियाणाम, ज्ञानेंद्रियांचं ठिकाण राहण्याचं स्थान आणि त्यांचा व्यापार ही गोष्ट दाखवतात. कर्णादि गोलकस्तम तत् शब्दादि ग्राहकं क्रमात् सौक्ष्म्यात् कार्यानुमेयं तत् प्रायो धावेत् बहिर्मुखम्. आता पदच्छेद. कर्णादि गोलकस्थं तत् शब्दादि ग्राहकं क्रमात् सौक्ष्म्यात् कार्यानुमेयं तत् प्रायः धावेत बहिः मुखम. बहिर्मुखम एकच आहे. आता अन्वय पहा. वरच्या ओळीतला मध्यभागी तत्, पहिल्या ओळीतला शेवट शब्द क्रमात, माग कर्णादि गोलकस्थं शब्दादि ग्राहकम, खालच्या वळीत सौक्ष्म्यात कार्यानुमेयम तत्प्रायः बहिर्मुखम धावेत. ठीक आहे. अर्थ पहा. त्याला टेकू नको. पुढे सर. तत्, हा तत् शब्दाचा अर्थ काय? इंद्रिय पंचकम. तत् म्हणजे इंद्रिय पंचकम. कर्णादि, क्रमात क्रमशः कर्णादि गोलकस्तम, कर्णादि गोलकांच्या ठिकाणी राहतात. गोलक म्हणजे राहण्याचा आश्रय, ठिकाण आहे की नाही. तर श्रोत्र इंद्रिय कानाच्या ठिकाणी राहतं, कानामध्ये. त्वगिंद्रिय संपूर्ण शरीरावर राहत आहे. चक्षु डोळ्यात. रसनेंद्रिय जिभेच्या अग्रभागी. घ्राणेंद्रिय नासिकाच्या अग्रभागी. असं तत् क्रमात कर्णादि गोलकस्तम. आणि पुन्हा त्यांचा व्यापार काय? शब्दादिग्राहकम. एक एक इंद्रिय एका एका गुणाचं काय करतं? ग्रहण. जसं श्रोत्र शब्दाचं ग्रहण करताय, त्वगिंद्रिय स्पर्शाचं ग्रहण करताय, चक्षुरेंद्रिय रूपाला ग्रहण करताय, जिव्हा म्हणजे रसनेंद्रिय रसाचं ग्रहण करतं, आणि घ्राणेंद्रिय गंधग्राहक आहे. शब्दादिग्राहकम. बर म्हणे का दिसतात का? ते दिसत नाही. म्हणजे कसं का दिसत नाही? तुमचे डोळे मी पाहतो, माझे डोळे तुम्ही पाहता. अहो डोळे जे दिसतात ना ते इंद्रियांचं राहण्याचं घर आहे, गोलक. इंद्रिय म्हणून जे आहे ते अत्यंत सूक्ष्म आहे, आणि इंद्रिय सर्व अतिंद्रिय आहे. ते कोणत्याच इंद्रियाला दिसत नाही. कधी कधी एखादा मनुष्य तो बघा, त्याच्याकडे पाहिलं तर असं वाटतं खूप चांगले डोळे याचे, पण त्याला काहीच दिसत नसतं. डोळे दिसले का? नाही, त्याचे गोलक दिसले, इंद्रिय नाही.
का दिसत नाही ते? अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे. आणि अत्यंत सूक्ष्म का आहेत इंद्रिय? तर अपंचकृत पंचमहाभूताचं कार्य आहे. अपंचकृत पंचमहाभूत म्हणजे या स्थूल भूतांची सूक्ष्म अवस्था, आणि ते दिसत नाही. आणि त्यांचं हे कार्य आहे कोण? पंचमहाभूत आहे की नाही. अपंचकृत पंचमहाभूताचं कार्य आहे पंचकृत पंचमहाभूत. परंतु पंचीकरण होण्याच्या अगोदरच त्या अपंचकृत पंचमहाभूतापासून एका एका इंद्रियाची काय झाली आहे? उत्पत्ती. आणि म्हणून ते अत्यंत सूक्ष्म आहे. सौक्ष्म्यात सूक्ष्म असल्यामुळे दिसत नाही. मग त्यांचं ज्ञान कसं होणार? तर सांगतात कार्यानुमेयम. त्यांचं कार्य दिसतं ना. रूप, आपल्याला रूपाचं ज्ञान होऊ राहिलं, याचा अर्थ रूपाचं ज्ञान ज्याच्यामुळे होतं असं काय? चक्षुरेंद्रिय आपल्या या गोलकामध्ये आहे. शब्द ऐकू येतो, ज्या अर्थी शब्द ऐकू येतो त्या अर्थी शब्दाला ग्रहण करणारं श्रोत्र इंद्रिय या कर्णगोलकाच्या ठिकाणी कानाचा जो चापा आहे तिथं आहे. असं कार्यावरून त्याचं काय होतं? ज्ञान. सौक्ष्म्यात कार्यानुमेयम तत्प्रायः. आणि ते सारे तत् म्हणजे ते पंचेंद्रिय, प्राय म्हणजे बहुत करून कसे आहेत? बहिर्मुखम. बहिर्मुख म्हणजे आपापल्या विषयाचं ग्रहण करण्याकडेच त्यांची प्रवृत्ती आहे. बाहेर आत्म्याकडं त्यांची काय नाही? प्रवृत्ती नाही आहे. बहिर्मुखम धावेत. लागला अर्थ जी? तर काय काय सांगितलं या श्लोकातून? इंद्रियांचं स्थान, इंद्रियांचा व्यापार, इंद्रियांचा सद्भाव आहे की नाही. सौक्ष्म्यात कार्यानुमेयम म्हणजे त्यांचा सद्भाव सत्ता, आणि पुन्हा त्यांचा स्वभाव काय स्वभाव आहे? बहिर्मुख आहे की नाही. बाहेर धावतात ते. पुढे चला 7व्या श्लोकाची टीका. कर्णानी काय कर्णादी येते. इंद्रिय सद्भावी किम प्रमाणम इति आकांक्षायाम कार्यलिंग अनुमानम इति आह. बराबर. इंद्रिय सद्भावी म्हणजे इंद्रिय आहे यासाठी प्रमाण काय हो? है की नाही. इंद्रिय सद्भावी इंद्रियांच्या सत्तेसाठी प्रमाण काय? किम प्रमाणम इति आकांक्षायाम. अशी जाणण्याची इच्छा झाली असता सांगताय ग्रंथकार काय? कार्यलिंग अनुमानम. कार्य है की नाही. इंद्रियांचं जे कार्य ते कार्यच आहे लिंग. लिंग म्हणजे हेतू, आणि त्या हेतूवरून जाणलं जातं काय? कारण रूप इंद्रिय. जसं उदाहरणार्थ पर्वताच्या ठिकाणी वन्नी दिसत नाही पण धूम दिसतो. त्या धुमावरून अनुमिती ज्ञान होतं. कुणाचं? वन्नीचं. का बरं? धूम हे कार्य आहे, वन्नी हे कारण आहे. तर कार्य जो धूम तोच झाला लिंग म्हणजे हेतू, आणि त्याच्यावरून कारण रूप वन्नीचं ज्ञान, अनुमिती ज्ञान होऊन जातं. त्यासाठी अनुमान काय बनतं? पर्वतः वन्यमान धूमात यो यो धूमवान स स वन्यमान यथा मानस. अशा रीतीने इंद्रिय सद्भावे किम प्रमाणम इति आकांक्षायाम कार्यलिंग अनुमानम इति आह. सौक्ष्म्यात इत्यादी पंक्तीच्या द्वारे. पुढे मग म्हणे का हो? तर मग आमचं इंद्रियांचं अनुमान कसं होईल? इंद्रियांचं ज्ञान अनुमान. तर अनुमानाचा आकार काय बनेल? तर आकार देऊ राहिले टीकाकार. तच्च म्हणजे ते अनुमान रूपोपलब्धी करणजन्या क्रियात्वात छिदी क्रियावत इत्यादी द्रष्टव्यम. असे अनुमान समजून घ्यावे है की नाही. पक्ष, साध्य, हेतू आणि दृष्टांत. पक्ष कोण आहे? रूपोपलब्धी. उपलब्धी म्हणजे ज्ञान, रूपाचं ज्ञान. कसं आहे हो? करणजन्या. उपलब्धी शब्द स्त्रीलिंग म्हणून करणजन्या. करणजन्य आहे ज्ञान. करण म्हणजे असाधारण कारण. इंद्रिय करण त्याच्यापासून उत्पन्न आहे. का बरं? हेतू दिलाय काय? क्रियात्वात. क्रिया असल्यामुळे है की नाही. उदाहरण छिदी क्रियावत, छेदन क्रियेप्रमाणे इत्यादी द्रष्टव्य. जसं आपण कुऱ्हाडीने लाकूड तोडतो की नाही, तर ती काय झाली? छेदन क्रिया आहे की नाही. तर जिथं जिथं क्रिया आहे तिथं तिथं करणजन्यत्व आहे. ही जिथे जिथे हेतू तिथे तिथं साध्य. तर छेदी क्रिया जे दोन विभाग होतात, छेदनरूप क्रिया, ती करणापासून जन्य आहे. करण कोण आहे तिथं? कुऱ्हाड किंवा वाकस वगैरे, त्याच्यापासून ती जन्य आहे. त्याप्रमाणे इथं सुद्धा रूपाची उपलब्धी म्हणजे रूपाचं ज्ञान. रूप आहे की नाही. एक अनुमान दिलं इथं
रूपोपलब्धी, दुसरं करू शकता तुम्ही स्पर्शोपलब्धी, रसोपलब्धी वगैरे वगैरे. तर रूपोपलब्धी सुद्धा क्रिया असल्यामुळे ती सुद्धा कशी आहे? करणजन्य. मग तिचं करण कोण? तर रूपाचं करण चक्षु आहे की नाही? रूप ज्ञानाचं करण कोण आहे? चक्षु आहे. स्पर्श ज्ञानाचं करण त्वगिंद्रिय. अशा प्रमाणे साऱ्या इंद्रियांचं अनुमिती ज्ञान होतं. तच्च रूपोपलब्धी करणजन्या क्रियात्वात् छिदी क्रियावत इत्यादी द्रष्टव्यम. लागलं? चला. आता एक थोडासा प्रश्न कोणाच्या मनात येईल. काय म्हणे? का हो, रूप रसादिकांचं जे प्रत्यक्ष ज्ञान आहे ते ज्ञान आहे, क्रिया कसं काय? हेतू तर दिलाय काय? क्रियात्वात. पण तसं नाही, ती एका दृष्टीने क्रिया आहे. कसं बरं? तर एक वाक्य लिहा त्याच्यावर. रूप रसादिकांचं प्रत्यक्ष देखील अर्थाचं परिच्छेदक असल्यामुळे क्रिया आहे. जसं की ज्याप्रमाणे लाकडांचा परिच्छेद एक क्रिया आहे. लाकडांचा परिच्छेद एक क्रिया आहे. तिचे करण वास्यादी आहेत, वाकस वगैरे. ठीक अर्थ पहा. रूप रसादिका प्रत्यक्ष, रूप रस एकाचं जे प्रत्यक्ष आहे ना, ही सुद्धा काय? अर्थाचा परिच्छेदक रूप असल्यामुळे. अर्थाचं काय? इतर विषय त्यापासून वेगळे करून दाखवते ना. जसं रूपाचं ज्ञान झालं तर ते रूपाचं ज्ञान बाकीच्यापासून काय केलं? त्या रूपाला वेगळं करून दाखवलं आहे की नाही? आणि जे वेगळं करून दाखवतं आहे की नाही, परिच्छेदक आहे. तर परिच्छेदक असल्यामुळे ती सुद्धा काही एक प्रकारची क्रियाच आहे. कारण जी परिच्छेदक आहे ती क्रिया, म्हणून तिला क्रिया म्हटलं. ठीक आहे ना? तर रूपोपलब्धी करणजन्या क्रियात्वात् छिदी क्रियावत इत्यादी द्रष्टव्यम. झालं एवढं. पुढे सौक्ष्म्यात आहे की नाही, श्लोकात आलं होतं ना, सौक्ष्म्यात कार्यानुमेयम, सूक्ष्म असल्यामुळे. तर सौक्ष्म्यात म्हणजे काय? तर अपंचीकृत पंचभूत कार्यत्वेन दुर्लक्षत्वात इत्यर्थ. बरोबर. अपंचीकृत पंचमहाभूताचं कार्य असल्यामुळे ती इंद्रिय कशी आहेत? दुर्लक्षित आहे. दुर्लक्षित म्हणजे अत्यंत दुःखाने सुद्धा, अत्यंत प्रयत्न करून सुद्धा त्यांचं प्रत्यक्ष होत नाही. म्हणून ते कसे आहेत? इंद्रियातीत आहे, अतिंद्रिय आहेत. इंद्रियांनी त्यांचं ज्ञान होत नाही सूक्ष्म असल्यामुळे. मग त्यांचं ज्ञान होतं इंद्रियांचं कशाने? अनुमान प्रमाणाने. पुढे चला. एतेषाम स्वभावम आह. एतेषाम इंद्रियाणाम. आता इंद्रियांचा स्वभाव सांगतात. हो, काय स्वभाव आहे? प्राय इत्यादी पंक्तीने. प्रायः धावेत बहिर्मुखम हा स्वभाव आहे. टीका. परांची खाणी व्यतृणत स्वयंभू इति श्रुते इत्यर्थ. श्रुती स्वतः सांगते काय? स्वयंभू म्हणजे परमात्मा. परमात्म्याने काय केलं? तर खाणी परांची व्यतृणत. खाणी शब्दाचा अर्थ होतो इंद्रियाणी. परांची म्हणजे परांगमुख, बहिर्मुख. व्यतृणत त्यांना निर्माण करून जणू काय त्यांच्यावर अन्याय केला, हिंसा केली परमात्म्याने. परमात्म्याने इंद्रियांना उत्पन्न करून त्यांना कसं केलं? बहिर्मुख केलेलं आहे. ही काय जणू त्यांच्यावर हिंसाच झालेली आहे. व्यतृणत इति श्रुते हे इत्यर्थ. तात्पर्य सर्व इंद्रिय कसे आहेत? प्रायः बहिर्मुख आहे. त्यांना अंतर्मुख करावं लागतं. आणि जर आपण त्यांच्यावर नियंत्रण केलं नाही तर ते आपला खूप दूर खाईमध्ये घेऊन जातात. बरोबर. अनिष्ट देतात आहे की नाही. आणि आपल्याला जर हित करून घ्यायचं असेल तर त्या इंद्रियांना बहिर्मुख होऊ न देता अंतर्मुख करावं लागतं. चला पुढे.
पुढच्या श्लोकाची अवतरणिका. प्रायेण शब्देन सूचितम क्वचित कर्णाणाम आंतरविषय ग्राहकत्व दर्शयती. बरोबर. तर शीर्षक द्या या ओळीच्या वर, ज्ञानेंद्रियाणाम आंतरविषय ग्राहकता. ज्ञानेंद्रियाणाम आंतरविषय ग्राहकता. झालं. चला, ते ज्ञानेंद्रिय कसे आहे? आंतरविषयाला ग्रहण करणारे पण आहे, ही गोष्ट दाखवतात. आणि कसं काय आंतरविषयाला पण ग्रहण करतात? आणि ग्रंथकाराने इंद्रियांचा स्वभाव सांगत असताना एक शब्द वापरलाय. कोणता? प्राय. प्राय म्हणजे बहुत करून हे बाहेर धावतात. बहुत करून म्हणजे कसं? याचा अर्थ कधी कधी ते आतले सुद्धा विषयांचं ग्रहण करतात. तेच तिथे दिलंय. प्राय शब्देन सूचितम क्वचित, कधी कधी, कारणानाम आंतरविषय ग्राहकत्व. कारण म्हणजे इंद्रिया हे आतल्या विषयाचं सुद्धा ग्रहण करणारे आहेत, ही गोष्ट दाखवतात ग्रंथकार. कदाचित पिहिते करणे श्रूयते शब्द अंतरः प्राणवायौ जाठराग्नौ जलपानेन्न भक्षणे. व्यज्यन्ते ह्यन्तरा स्पर्शा मीलने चान्तरं तमः उद्गारे रसगन्धौ चेत्यक्षाणामान्तरग्रह. ठीक. आता पहिल्या श्लोकाचा पदच्छेद पहा. कदाचित पिहिते करणे श्रूयते शब्दः अंतरः प्राणवायौ जाठराग्नौ जलपाने अन्नभक्षणे. झालं. पुढच्या श्लोकाचा पदच्छेद. व्यज्यन्ते हि अंतराः स्पर्शाः मीलने च अंतरम तमः उद्गारे रसगंधौ च इति अक्षाणाम अंतर्ग्रह. ठीक. आता अन्वय. पहिल्या ओळीमध्ये कदाचित करणे पिहिते. खालच्या ओळीत जाऊ. दुसऱ्या ओळीत प्राणवायौ जाठराग्नौ. वरच्या ओळीत या अंतरः शब्दः श्रूयते. आता पुन्हा दुसऱ्या ओळीत जलपाने अन्नभक्षणे. आता खालच्या तिसऱ्या ओळीत ही अंतराः स्पर्शाः व्यज्यन्ते. पुन्हा मीलने च अंतरम तमः. पुढे सरळ आहे. उद्गारे रसगंधौ च इति अक्षाणाम अंतरग्रह. झालं. आता पहा अर्थ. कदाचित करणे पिहिते. समजा आपण काय केलं? कानं बंद केली, असे बोट घातले आतमध्ये, तर आपला मधला धक 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 शब्द ऐकू येतो. बघा, येतो की नाही? कदाचित करणे पिहिते. मग होतं काय अशा वेळेस? तर तेव्हा पण आतला शब्द ऐकू येतो. आणखीन प्राणवायू जाठराग्नौ. कधी कधी प्राणवायूच्या ठिकाणी शब्द होतो, गडगड गडगड होतं की नाही? जाठराग्नीमध्ये सुद्धा काय होतात? शब्द होतात. त्यावेळेस तो आतला शब्द आहे, तो सुद्धा कधी कधी ऐकल्या जातो. तर प्राणवायू जाठराग्नौ अंतर शब्द श्रूयते. आतल्या शब्दाचं काय होतं? श्रवण घडतं. बरोबर आहे. पुढे चला. मग शब्दाचं सांगितलं, आतल्या शब्दाचं पण ग्रहण होतं म्हणून. स्पर्श वगैरे पुढचे गुणाचं कसं? तर तेही सांगतात. जलपाने अन्नभक्षणे. जेव्हा आपण पाणी पितो, पाणी जर अतिशय थंड असेल तर पाण्याचा थंड स्पर्श कळतो की नाही? बरं, तो कुठपर्यंत कळतो? पार अगदी पोटात जाईपर्यंत. किंवा अत्यंत गरम दूध वगैरे पिण्यात आलं तर तरी सुद्धा मध्ये जातं दूध, तेव्हा काय होतं? गरम स्पर्श जाणतो, कळतो. जलपाने अन्नभक्षणे. गरम गरम चपाती खाल्ली तर गरम गरम लागतं की नाही आतमध्ये? तर जलपाने अन्नग्रहणे. पाणी पित असताना, अन्न खात असताना काय होतं? तर ही अंतरा हा स्पर्श. आतले स्पर्श, आतला स्पर्श गुण सुद्धा काय होतो?
व्यज्यन्ते प्रगट होतो, स्पष्ट होतो. बर, आता शब्द सांगितला, स्पर्श सांगितला, तिसरं रूप. मीलने च अंतरम तम. मीलने म्हणजे डोळे बंद केले असता अंधकार दिसतो की नाही, आहे की नाही. मग अंधकार म्हणजे काय आहे, रूप आहे, त्याचंही प्रत्यक्ष होतं, ते आतलं आहे पुन्हा. कारण मीलने च अंतरम तम झालं एवढं. उद्गारे, कधी कधी काय होतं, उद्गार म्हणजे गरळ येते, गरळ आतून असं खरट आंबट पाणी येतं ना बाहेर कधी कधी, तर त्यावेळेस. तर रस आणि गंध या दोघांचं सुद्धा काय होतं, प्रत्यक्ष होतं. चैती अक्षाणाम अंतर्ग्रह. अक्षाणाम इंद्रियाणाम अंतर्ग्रह. अशा रीतीने इंद्रियाकडून आतल्या पदार्थाचं सुद्धा ग्रहण केल्या जातं. टीका पहा. कदाचित इति द्वाभ्याम, 2 श्लोकाच्या माध्यमातून सांगतात. कदाचित कर्णस्य पिदाने कृते, कान बंद केले असता, कधी कधी आपण करून पाहतो. कर्णस्य पिदान म्हणजे बंद, कृते सती केले असता काय होतं. आणखीन प्राणवायू जाठराग्नौचे विद्यमान अंतर शब्द श्रूयते. प्राणवायूच्या ठिकाणी, जाठराग्नीच्या ठिकाणी विद्यमान म्हणजे असणारा आतला शब्द सुद्धा कधी कधी ऐकायला येतो. पुढे जलपाने अन्न भक्षणे च अंतरस्पर्श अभिव्यज्यन्ते. पाणी पित असताना, काही खाद्यपदार्थ खात असताना आतला स्पर्श सुद्धा काय होतो, अभिव्यज्यन्ते. अभिव्यज्यन्ते शब्दाचा अर्थ करतात अभिव्यक्ताः भवन्ति, प्रगट होतात, स्पष्ट होतात. पुढे नेत्र निमीलने कृते, डोळे बंद केले असता काय दिसतं, अंधकार दिसतो आतला. नेत्र निमीलने कृते अंतरम तमः, आतला तम दिसतो की नाही. तम म्हणजे कोण, अंधकार. उद्गारे जाते, गरळ आली असता, रसगंधौ दौ गृह्यते, रस आणि गंध या दोघांचं सुद्धा काय होतं, ग्रहण घडतं. इति अनेन प्रकारेण, या प्रकारानुसार अक्षाणाम अंतर्ग्रह आहे की नाही, इंद्रियांचा अंतर्ग्रह सुद्धा सांगितला आहे. पुढे अक्षाणाम इति कर्तरी षष्टी. श्लोकामध्ये अक्षाणाम पद आले ना, तर कर्ता अर्थामध्ये ती षष्टी आहे. म्हणजे इंद्रिय आतल्या या गुणांचं ग्रहण करतात. कोण करतात, इंद्रिय कर्ता आहे, पण कर्ता अर्थामध्ये विभक्ती झाली कोणती, षष्टी. अक्षाणामिती कर्तरी षष्टी. आंतरस्य विषयस्य ग्रह, ग्रह म्हणजे ग्रहण, ग्रहण म्हणजे ज्ञान, आत असणाऱ्या विषयाचं ग्रहण ज्ञान. इंद्रिय कर्तृकम आंतर विषय ग्रहणम भवती इत्यर्थ. इंद्रिय कर्तृ म्हणजे इंद्रिय रूप कर्त्याच्या द्वारे आत असणाऱ्या विषयाचं ग्रहण होतं, हा त्याचा अर्थ. झालं जी, 9 श्लोक झाले, अजून एक. एवं ज्ञानेंद्रिय व्यापारान अभिदाय कर्मेंद्रिय असत्ववादिनं प्रति तत्सद्भाव समर्थनाय तल्लिंगभूतान तद्व्यापारान आह. बरोबर, या ओळीवर शीर्षक द्या, कर्मेंद्रियाणाम व्यापार. कर्मेंद्रियांचा व्यापार सांगतायत ग्रंथकार. बरोबर. आता अवतरण टीका. एवं ज्ञानेंद्रिय व्यापारान अभिदाय, अशा रीतीने ज्ञानेंद्रियांचा व्यापार सांगितला, प्रत्येकाचा वेगवेगळा, आणि त्याचं कथन करून केल्यानंतर कर्मेंद्रिय असत्ववादिनं प्रति, काही लोक कर्मेंद्रिय मानतच नाही, जसे नैयायिक ज्ञानेंद्रिय मानतात आहे की नाही, पण कर्मेंद्रिय मानत नाही. तर त्यांना सुद्धा लक्षात यावं की कर्मेंद्रिय सुद्धा कोणीतरी इंद्रिय आहेत, हे दाखवण्याकरिता कर्मेंद्रिय असत्ववादिनं प्रति तत्सद्भाव समर्थनाय. तत्सद्भाव, तत् कर्मेंद्रिय, सद्भाव, कर्मेंद्रिय सुद्धा नावाचे कोणीतरी इंद्रिय आहेत हे सिद्ध करण्याकरिता तल्लिंगभूतान, तल्लिंगभूतान तत् कर्मेंद्रिय, कर्मेंद्रियांचे लिंग म्हणजे हेतू, आता कर्मेंद्रियांचं ज्ञान करून देणारे चिन्ह, लिंगभूतान तद्व्यापारान, तद्व्यापारान कर्मेंद्रिय व्यापारान आह. कर्मेंद्रियांचे व्यापार सांगतात, कारण व्यापार कर्मेंद्रियाच्या क्रिया कळाल्या म्हणजे त्याच्यावरून जाणल्या जाईल कोण, असे कोणीतरी कर्मेंद्रिय आहेत. पंचोक्त्यादान गमन विसर्गानंदका क्रियाः कृषिवाणिज्य सेवाद्या पंचस्वंतर्भवन्ति.
कृषिवाणिज्य सेवाद्याः पंचस्वन्तर्भवन्ति। पंच उक्ती आदान गमन विसर्गानंदकाः क्रियाः कृषि वाणिज्य सेवाद्याः पंचसो अंतर्भवन्ति ही। ठीक, आता अन्वय. उक्ती आदान गमन विसर्ग आनंदकाः माग पंच पुढे पंच क्रियाः खालच्या ओळीतला शेवटचा शब्द ही. सुरुवातीपासून कृषी वाणिज्य सेवाद्याः पंचसो अंतर्भवन्ति. झालं पहा. तर उक्ती म्हणजे बोलणं, वाक इंद्रियाची क्रिया आहे. आदान ग्रहण करणं हात इंद्रियाची क्रिया आहे. गमन जाणं चालणं पाद इंद्रियाची क्रिया आहे. विसर्ग मलत्याग करणं ही गुदेंद्रियाची क्रिया आहे. आणि आनंद हे जननेंद्रियाचा व्यापार आहे, है की नाही. पंच क्रिया अशा प्रकारच्या ज्या 5 क्रिया आहे की नाही. 5 क्रिया आहे, त्या 5 क्रियाहून 5 कर्मेंद्रिय जाणून घ्यायचे. अहो म्हणे 5च का बरं सांगितलं? भरपूर तर व्यापार आहेत ना. जसं शेती, कृषी म्हणजे शेती. वाणिज्य व्यापार, व्यापारी लोक आहे की नाही. सेवा याचा अंतर्भाव कशात करणार? हे काय कर्म नाही आहेत का? व्यापार नाही आहे का? म्हणजे आहे. या 5 मध्येच यांचा सर्वांचा काय होतो? अंतर्भाव. ही कृषी वाणिज्य सेवाद्याः पंचसु अंतर्भवन्ति, है की नाही. तर सेवाद्याः आदी शब्दाने काय घ्यायचं? आणखीन उत्क्रमण, धावन, प्रसारण, आकुंचन इत्यादी क्रियांचं सुद्धा ग्रहण करायचं आहे. टीका पहा. पंचेती उक्तिश्च आदानंच गमनंच विसर्गश्च आनंदश्च इति द्वंद्व समासः. या उक्ती आदान इत्यादी हे जो शब्द आहे ना बडा मोठा, त्याच्यामध्ये कोणता समास झाला आहे? द्वंद्व समास. मग त्याचा विग्रह करून दाखवतात ग्रंथकार. उक्ती आदान घेणं, गमन म्हणजे जाणं, विसर्ग आनंद च इति द्वंद्व समास आहे. लागलं की नाही. आनंद म्हणजे काय? पशुधर्मरूप क्रिया. पुढे उक्ती आदान गमन विसर्ग आनंदाख्याः पंचक्रियाः प्रसिद्धाः इति शेष. या 5 क्रिया सर्व लोकांमध्ये काय आहेत? प्रसिद्ध आहेत, है की नाही. आनंदकाः पंचक्रियाः प्रसिद्धा इति शेष. प्रसिद्ध हे शेष शब्द आहे. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याकरिता जे बाहेरून शब्द घेतले जातात त्यांना काय म्हणायचं? शेष. शेष. ननु कृष्यादीनां क्रियांतराणामपि सत्वात् कथं पंच इति उक्तम इति आशंक्य आह कृषीति. शंका करतोय पूर्वपक्षी. काय म्हणतो? अहो कृष्यादीनां क्रियांतराणाम, कृषी म्हणजे शेती काम आहे की नाही. वगैरे खूप काही क्रिया आहेत ना. अनेक क्रिया बाकीच्या असताना क्रियांतराणामपि सत्वात बहुत साऱ्या क्रिया असताना देखील कथम पंच, का बरं तुम्ही 5च क्रिया म्हणत आहात? कथम पंच इति उक्तम, 5च कसे तुम्ही बोललात? अशी जर कोणी शंका घेईल तर त्या शंकेचं उत्तर या 10व्या श्लोकाच्या उत्तरार्धाने दिलं आहे. काय दिलं? की कृषी वाणिज्य सेवा वगैरे या सर्वांचा अंतर्भाव वर सांगितलेल्या 5 क्रियामध्येच होतो. झालं. आता प्रश्न येतो की म्हणे ठीक आहे 5 कर्मेंद्रियाचे 5 व्यापार कळाले, पण त्या व्यापाराला करणारे 5 कर्मेंद्रिय कोणकोणते आहेत? त्यांचे नावं तर आम्हाला कळू द्या, आहे की नाही. कानी तानी क्रियाजनकानी इंद्रियानी, कोणत्या आहेत ते क्रियेचे जनक इंद्रिय? असा प्रश्न उपस्थित होतो. तेव्हा पुढच्या श्लोकांनी त्याचं उत्तर देतात, आहे की नाही. बस पुढचा विचार आपण नंतर करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.